महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। अंगणवाडी कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या मानधनात भरीव वाढ। काय आहे बातमी पाहूया। तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राइब करा व पुढील बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत येतील। महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटना जळगावतर्फे अंगणवाडी कर्मचारी महिलांच्या मानधनात भरीव स्वरूपाची वाढ मिळावी, लाडकी बहीण योजनेत त्यांचा समावेश करावा यासह इतर प्रलंबित मागण्यांबाबत 31 जुलै रोजी जळगाव जिल्हा परिषद वरती छत्री मोर्चा काढण्यात येऊन मागण्याचे निवेदन देण्यात आले। यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या छत्री मोर्चात सहभागी होऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे आंदोलनाला पाठिंबा दर्शवला। रोहिणी खडसे म्हणाल्या, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या मानधनात भरीव वाढ करावी, त्यांना पेन्शन योजना, ग्रॅज्युटी, महागाई भत्ता, विमा संरक्षण लागू करावे, लाडकी बहीण योजनेत अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा समावेश करावा, त्यांना सेवा समाप्तीचा लाभ त्वरित मिळावा, मोबाईल रिचार्ज बिलात वाढ व्हावी, अंगणवाडी लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या पोषण आहाराचा दर्जा सुधारून पोषण आहाराचे काम बचत गटांना देण्यात यावे, अंगणवाडी सेविकांना स्वइच्छा बदली मिळावी, भर पगारी आजारी रजा मिळावी, थकीत बिले लवकर अदा करणे, 10वी पास मदतनीसांना सेविका बढती मिळावी व मागील सेवा सलग धरण्यात यावी, रिक्त पदांची भरती करण्यात यावी अशा अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या असून त्या रास्त आहेत। त्या सोडण्याबाबत पुढे बोलताना रोहिणी खडसे म्हणाल्या, कोणतीही शासकीय योजना असो ती राबवण्यासाठी अंगणवाडी सेविकांची मदत घेतली जाते। सध्या सुरू असलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत सुद्धा अंगणवाडी सेविकांना जबाबदारी देण्यात आली आहे। अंगणवाडी सेविका सुद्धा लाडक्या बहिणी असून त्यांना देण्यात येणाऱ्या तुटपुंज्या मानधनात या काळात संसार चालवणे कठीण असून या लाडक्या बहिणीकडे सुद्धा सरकारने लक्ष द्यावे। राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे यापूर्वी सुद्धा राज्यभरात अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नाबाबत जिल्हा परिषदेवरती आंदोलन करण्यात आले। आता सुद्धा आमचा पक्ष अंगणवाडी कर्मचाऱ्यांसोबत असून येणाऱ्या विधानसभा निवडणुकात राज्यभरात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर सहानुभूतीपूर्वक विचार करून ते सोडवण्यात येईल, असे रोहिणी खडसे यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना आश्वासन दिले।